गुड इवनिंग बच्चा पार्टी। सब खैरियत? खैरियत पूछो है ना गाना सुशांत सिंह का RIP। ओके, झालं सगळं समजलं? काल काय काय झालं होतं? काल प्रॉब्लेम दिला होता, केला का सॉल्व केला असता तर मला रिप्लाय आले असते, याचा अर्थ नाही केला। काय होता प्रॉब्लेम? एक व्हील सांगितलं होतं का डिस्क सांगितलं होतं? काय सांगितलं होतं रे? जे काय असेल ठीक आहे, रिंग म्हणा डिस्क म्हणा, काय सांगितलं? ओमेगा दिला होता। ओमेगा किती होता? चल रॅन्डमली मी काही बघतो, ठीक आहे। आता असेल करेक्ट तर ठीक। वेलोसिटी समजा 4 मीटर पर सेकंड, 4 मीटर पर सेकंड, ओमेगा 3 रॅड पर सेकंड आणि आर किती दिला होता? 1 मीटर। असंच काय होतं का? 4 3 R1। आता मला भेटणार नाही तो क्वेश्चन कुठे गेला, टीव्ही आता लिहितो। असेल तेच तर चांगलं, याचा मी प्रॉब्लेम करेन, ठीक आहे। काय v म्हणजे हा लिनियरली पुढे गेला असणार, असं काही असणार, ठीक आहे। v म्हणजे हा v च्या स्पीडने पुढे गेला असणार आणि ओमेगा म्हणजे हा ओमेगाच्या स्पीडने रोटेट करत असणार, ज्याची रेडियस किती आहे? 1 मीटर। आणि रॅन्डम पॉइंट्स दिले होते, रॅन्डम पॉइंट दिले. आता मला माहिती पॉइंट्स काय होते, कोणता पॉइंट कुठे होता? A B C आणि बहुतेक मी ओच म्हटलं असेल कारण की सी तर झाला होता। हे चारही पॉइंटचं तुम्हाला काय सांगितलं होतं मी? वेलोसिटी काढायला हे विचारलं होतं। ह्या चारही पॉइंट्सची काय करायची होती? वेलोसिटी काढायची होती। वेलोसिटी ऑफ पॉइंट A, वेलोसिटी ऑफ पॉइंट A काढायची आपल्याला, बरोबर? वेलोसिटी ऑफ पॉइंट A क्लियर आहे? कसं काढणार पॉइंट A ची वेलोसिटी? आपण विचार करू की हा v ने पुढे जाणार, ठीक आहे। हा वेलोसिटी म्हणजे ए हा लिनियरली पुढे जाणार, कोणाची वेलोसिटी घेऊन? जी असणार सेंटर ऑफ मासची। त्याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे का? डाऊट आहे का? डाऊट आहे का? ए हा सेंटर ऑफ मासच्या वेलोसिटी घेणार, त्याच्यामध्ये कन्फ्युजन नको, ठीक आहे। कारण की ज्या स्पीडने त्याचं सेंटर फिरेल किंवा पुढे जाईल त्याच स्पीडने ते सगळे पॉइंट्स जातील, माहिती ना? कोणता बी पॉइंट असं की एच आहे, सगळे पॉइंट्स ज्या त्याच स्पीडने जातील ज्या स्पीडने सेंटर चालू आहे। मी सेंटरला का प्रायोरिटी देतोय? कारण की आपलं मास सगळं कॉन्सन्ट्रेट कुठे असतं? तर सेंटरला, ठीक आहे। तर आपण इथे बघू पण ज्यावेळेस ना हा फिरतोय, हे देखो ऐसा फिर रहा है, ऐसा फिर रहा है, फिर रहा है नहीं सर, घूम रहा है, घूम रहा है, बोलो घूम रहा है, चलो ये घूम रहा है, घूम रहा शाम रंगे घूम रहा सर, वापस आ जाओ, चलो बताओ। ये घूम रहा है तो क्या होगा? यहां से ऐसा निकल जाएगा, ये पीछे ऐसा निकल जाएगा। देखो मैं क्या कर रहा हूं, ऐसा घूमते हुए ऐसा निकल जाएगा। इसलिए हम बोलते हैं ये है उसकी रोटेशनल वेलोसिटी, ये उसकी रोटेशनल वेलोसिटी जो होती है v इक्वल टू आर ओमेगा, जो होती है v इक्वल टू आर ओमेगा, ठीक है। तो ये आगे तो ये पीछे। देयरफॉर वेलोसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड क्या होगी? जो होगी वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास की उसके अपोजिट में होगी आर ओमेगा, ठीक है। तो सेंटर ऑफ मास की वेलोसिटी, ये किसकी वेलोसिटी होगी? ऑब्वियसली ये होगी सेंटर ऑफ मास की, जो एक 4 माइनस आर तो 1 है, ओमेगा 3 है, तो कितनी आएगी? 1 मीटर पर सेकेंड। वेलोसिटी ऑफ ए विद रिस्पेक्ट टू क्या? ग्राउंड। मतलब किसी ने बाहर से देखा, ये हम डायरेक्टली भी निकाल सकते थे। हमें पता है वेलोसिटी ऑफ पॉइंट ए विद रिस्पेक्ट टू क्या है? सेंटर। वेलोसिटी ऑफ पॉइंट ए विद रिस्पेक्ट टू क्या है? सेंटर। मतलब वेलोसिटी ऑफ ए जी माइनस वेलोसिटी ऑफ सेंटर विद रिस्पेक्ट टू ग्राउंड। तो ये निकालना था, ठीक है। ये वैल्यू निकाली तो ये जो माइनस है इधर आ गई, ठीक है। वही किया ना, ए सी प्लस वेलोसिटी ऑफ सेंटर है जो कि ग्राउंड के रिस्पेक्ट में, तो निकालो आगे का। ही व्हॅल्यू काय? वेलोसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू सेंटर ती आली 4, बरोबर ना? ही टोटल आहे जी सेंटरच्या रिस्पेक्ट मध्ये घेतलेली 4 प्लस वेलोसिटी ऑफ सेंटर विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, वेलोसिटी ऑफ सेंटर विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड ती किती असणार? वेलोसिटी ऑफ सेंटर विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड ती किती असणार? ती असणार आर ओमेगा, कारण की सेंटर काय करतोय रे? सेंटर मधून जायला भेटलं। बघा इथे काय म्हटलं आपण? वेलोसिटी ऑफ सेंटर ऑब्झर्व्ड बाय ग्राउंड, किंवा असं म्हणा वेलोसिटी ऑफ पार्टिकल ए, वेलोसिटी ऑफ पार्टिकल ए ऑब्झर्व बाय सी। बघा वेलोसिटी ऑफ पार्टिकल ए ऑब्झर्व बाय सी म्हणजे कोण? हा ओरिजिन, ठीक आहे। सी म्हणजे हा पॉइंट सी ने ऑब्झर्व बाय काय? ओरिजिन, ठीक आहे, सेंटर। मग सांग या सेंटर वरतून आपण ह्या पार्टिकलला बघितलं, त्यास काय वाटलं? हा फिरू लागला,
हा असा वरती वरती चाललाय, ठीक आहे. म्हणजे इथे कोणती स्पीड आली? रोटेशनल. इथे स्पीड कोणती आली? रोटेशनल, बरोबर. जी कुठे चालली आहे? मागे विथ रिस्पेक्ट टू काय? हा सेंटर, बरोबर ना. हा मागे चालला, कुठून बघितल्यावरती? सेंटरवरून बघितल्यावरती. आर ओमेगा, व्ही आर इक्वल टू आर ओमेगा म्हटलं होतं. प्लस व्हेलॉसिटी ऑफ सी, सेंटर, व्हेलॉसिटी ऑफ सेंटर म्हणजे आज तुम्ही याला बघितलं, सेंटरला बघितलं, ठीक आहे. ओ म्हणतो व्हेलॉसिटी ऑफ सेंटरला बघितलं विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. तुम्हाला काय वाटलं की हा सेंटर पुढे 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 झालं, याची रोटेशनल स्पीड तर झिरोच राहणार ना. याची रोटेशनल स्पीड कशी असतात? तो त्याच पॉइंटला, म्हणजे तो तिथेच पॉइंट, फक्त पुढे झालाय. पुढे चाललाय तर काय रे? ही वाली स्पीड, लिनियर स्पीड, ठीक आहे. 4, ठीक आहे. किती 4? आर ची किंमत 1, ओमेगाची किंमत 3 प्लस 4 म्हणजे -3 प्लस 4. आन्सर किती आला? +1, ठीक आहे. आन्सर किती? फक्त आता हे डायरेक्शन वरती जाऊ नका. आन्सर काय आलं? +1, जे की इथं पण आहे, ठीक आहे. डायरेक्शन तर ऑटोमॅटिकली येणारच ना, कारण तो पुढे चाललाय ना, पुढे चाललाय. त्यामुळे ओव्हरऑल रिझल्टंट कसं असेल? पॉझिटिव्ह असेल. क्लिअर आहे? त्याला व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट ए ची व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट बी करा. व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट बी विथ रिस्पेक्ट टू तुम्ही असंही करू शकता, नाहीतर डायरेक्टली हे नॉर्मल आहे, ठीक आहे. मग सांगा बी चं कसं वाटेल? हा तर जाणार पुढे, हा जाणार पुढे, व्हेलॉसिटी जी सेंटर ऑफ मास असणार त्याने, म्हणजे असा फिरून असा वर जाणार, असा फिरून असा फटकन वर जाणार. त्यावेळेस तुम्हाला समजा ही रोटेशनल स्पीड आहे जी आर ओमेगा आहे, जी काय आहे? आर ओमेगा. म्हणजे एक आहे जी व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मासच्या स्पीडने पुढे जाईल, आणि ही आहे व्हेलॉसिटी ऑफ कोणती रे? रोटेशनल. व्हेलॉसिटी कोणती? रोटेशनलची, जी आहे आर ओमेगा. आणि त्याचा रिझल्टंट कुठे येईल रे? इथे. सर मदतच का? कारण की एक साधी गोष्ट आहे, ही जी रेडियस आहे, ही जी रेडियस आहे आणि ही जी रोटेशनल स्पीड असते ती कशी असते? टॅन्जेन्शियल. कशी असते? टॅन्जेन्शियल. आणि सर्कलची जी रेडियस असते तिला जो टॅन्जेंट असतो तो एकमेकांना कसे असतात? परपेंडिक्युलर. फरक नाही पडत तुम्ही कसं सांगताय, ठीक आहे. समजा मी टॅन्जेंट तिथे दाखवलं असता, टॅन्जेंट तिथे दाखवलं असता, समजा मी इथे दाखवलं असता, तर ही रेडियस झाली असती, तरी सुद्धा अँगल किती दोघांमध्ये? 90 डिग्री. 90 डिग्री आहे म्हणूनच आपण काय करतोय रे? वेक्टर सम. इसलिए हम वेक्टर के एडिशन कर रहे हैं बच्चा लोग, ठीक है. तो ये क्या हुई? रिजल्टेंट वेलोसिटी, या फिर कह सकते हो नेट वेलोसिटी. तुमको पता है अगर दो वेक्टर, इसको हम वेक्टर ए बोले, किसी को दिक्कत? इसको वेक्टर बी बोले. हमें पता है अगर दो वेक्टर एक दूसरे के साथ 90 डिग्री में इंटरसेक्ट कर रहे तो उनका वेक्टर सम किया जा सकता है बाय दिस फॉर्मूला, √a² + b². याद है या नहीं याद है? बहुत हो गया सुना, उठ जाओ आप. एग्जाम आ रही है, सर एग्जाम तो अभी खत्म हुई, रिजल्ट भी लग गया, तुम्हारा एग्जाम है अब अगले साल. बोलो फिर एक ही जगह क्या रखोगे? एक ही जगह किसकी वैल्यू? वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास की जो है 4 का स्क्वायर 16. बी की जगह क्या रखोगे? आर ओमेगा, आर की 1, ओमेगा की 3 का स्क्वायर 9, 25, मतलब इसकी आएगी 5 मीटर पर सेकेंड, जो कि पॉइंट किसकी थी? पॉइंट बी की, पॉइंट सी की. पॉइंट सी की नहीं निकालता, ये आगे जा रहा, पूरी ऐसे घूमते हुए ये भी आगे जा रहा. देखो ये वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास कितना गंदा करके रखा, बहुत गंदा, छी छी छी. चलो बोलो, ओमेगा भी आगे जा रहा है, रोटेशन भी आगे हो रहा है, ठीक है. आर ओमेगा मतलब प्लस आएगा, जहां पे माइनस था यहाँ पे प्लस आएगा, तो कितना होगा? 4 और 3 7 हो जाएगा. वेलोसिटी ऑफ पॉइंट सी कितना होगा? 7. अभी मैं बताऊंगा पॉइंट ओ की, किसकी? पॉइंट ओ की. अभी एक बात बोलो, पॉइंट ओ अगर घूम भी रहा हो तो कैसा लगेगा? अच्छा लगेगा, अच्छा लगेगा सर, अच्छा लगेगा. अगर पॉइंट ओ किसी ने बाहर से देखा, क्योंकि हम निकालने क्या जा रहे? वेलोसिटी ऑफ ओ विद रिस्पेक्ट टू ग्राउंड निकाल रहे. क्वेश्चन में दिया क्या था? विद रिस्पेक्ट टू ग्राउंड निकालो. सिर्फ इधर ही देखते जा रहे, हमारी तरफ देखा तो ठीक है, देख लेता हूं. मग्न होगा ना अभी प्रॉब्लम सॉल्व करने में, इधर ही देखते जा रहा हूं. ये फीलिंग है, यही तो एक ड्रॉबैक है ऑनलाइन और ऑफलाइन का. बस पढ़ाते जा रहा, देखते भी नहीं सर. हाँ आप हमारे तरफ बताओ. फिर ये आगे जाएगा, सेंटर आगे जाएगा कैसे? ये सब घूमते हुए जो सेंटर यहाँ पे था अब वो यहाँ पे आ गया, मतलब इसने कुछ तो लीनियर डिस्टेंस ट्रेवल किया है, मतलब इसके पास कुछ तो लीनियर वेलोसिटी है या नहीं है? बोलो है. बट इसके पास एंगुलर है, ये घूम रहा है सेंटर जो यहाँ पे था,
वो घूमने के बाद भी यहीं पे ऐसा हुआ क्या कि आगे जाने के बाद ये सेंटर यहाँ पे आ गया, ये सेंटर यहाँ पे आ गया, नहीं ना, वहीं पे, मतलब इसके पास एंगुलर रोटेशन की स्पीड नहीं है, मतलब इसके पास सिर्फ कौन सी स्पीड है, सेंटर ऑफ मास की, जो होगी, जो है 4 मीटर पर सेकेंड। क्लियर है? किसी को दिक्कत, किसी का शक? आपने जो छुड़ाया वो सेम इसी मेथड से छुड़ाया, बहुत हार्ड मिटाऊ। दो नेक्स्ट क्वेश्चन है, ठीक है, दोबारा विचार लगा बघा, तुम्हाला जमतो का प्रॉब्लेम सॉल्व करून? मी वाचलो, तुम्ही लिहा, मी नहीं। कितना से होता, इतना भी नहीं लिखते तुम, लिखो, बाद में पता चलेगा कितना बड़ा प्रॉब्लम, कितना बड़ा कितना छोटा प्रॉब्लम लिख पाओगे? हाथ में मेहंदी लगी से हमारे हम नहीं लिखेंगे, लिखना पड़ेगा, फिर भी लिखना पड़ेगा। लिखो अ कॉर्ड, लिखो बच्चा लोग, अ कॉर्ड रस्सी, अ कॉर्ड इज वाउंड अराउंड द सर्कमफरेंस ऑफ अ व्हील, अ कॉर्ड इज वाउंड, वाउंड का मतलब समझ आता है, ट्रैक किया है, गुंडालय मराठी। A cord is wound around the circumference of wheel of radius r, मतलब म्हणजे एक कॉर्ड आहे जे एका व्हीलला काय केले, एक दोरी आहे जी काय केली, इकडे घेऊन आपल्याला इकडे बघायची सवय ना, एक दोरी आहे, ठीक आहे, ही ती कॉर्ड म्हणणार, सर रोप काय म्हटलं त्यांची मर्जी, आणि हे ते व्हील आहे ज्याची रेडियस काय r, स्मॉल r दिले, ठीक आहे. A cord is wound around the circumference of, obviously circumference आहे ना, असं म्हटलंय की ह्या समाधानातूनच कुठे नाही. A cord is wound around the circumference of wheel of radius r, full stop. The axis of the wheel is horizontal, म्हणजे याचा जो ऍक्सिस आहे तो कसा आहे, होरिझॉन्टल, म्हणजे असा फिरणार, ठीक आहे, हा फिरू शकतो. क्लियर आहे? असं उभा असता तर तो असा, उभा असता कसं झालं असतं रे, हा असा फिरला असता, ठीक आहे, असा, तसा फिरतोय का आपण, असा म्हणजे हा चाक असा फिरतो, इमॅजिन करू शकता ना. The axis of the wheel is horizontal and moment of inertia is I. Moment of inertia काय सांगितलं याचा, जे नेहमीच असतं, आणि जी रेडियस किती सांगितली रे, रेडियस किती सांगितली आहे r, ठीक आहे. Moment of inertia about this or about this, म्हणजे about axis, moment of inertia about axis is I. Full stop. A weight mg is attached. A weight mg is attached to the cord and falls from rest. म्हणजे falls from rest म्हणजे काय, हा जो weight mg होता हा इनिशियली कसा होता रे, रेस्ट मध्ये, आणि नंतर तो काय होणार आहे, फॉल होणार आहे, नंतर तो काय होणार आहे, फॉल होणार आहे. क्लियर है ना? falls from rest, full stop. After falling through a distance h, म्हणजे हा काय झालाय, हा बॉक्स फॉल झाला. आफ्टर फॉलिंग थ्रू अ डिस्टन्स h, म्हणजे डिस्टन्स h, या हाईट वरून हा काय झाला, फॉल झाला, या हाईट वरून हा बॉक्स काय झाला, फॉल झाला. आफ्टर falling through a distance h, the angular velocity of the wheel will be, काय विचारले, angular velocity विचार, angular velocity of the wheel is, असा क्वेश्चन. क्लियर आहे? असे क्वेश्चन घेतलेले आपण ऑलरेडी, नो प्रॉब्लेम. तुम्हाला डाऊट येत आहे तरी सुद्धा हा प्रॉब्लेम नाही समजलाय, विचारत चला. वी विल ऑलवेज वेलकम युअर प्रॉब्लेम्स दॅट वी युजुअली डू. केलेत ना आपण क्लासमध्ये पण भरपूर प्रॉब्लेम घ्यायचो आपण, चांगलं वाटलं की मी तो पण शिकवत बसायचो सिलेबस सोडून, बरोबर. चला, फक्त मला एक कन्फ्युजन वाटलं या क्वेश्चन मध्ये थोडंसं, ज्यास मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेतला त्यास थोडंसं कन्फ्युजन वाटलं का, आणि इनिशियली सांगितलंय रेस्टला, ठीक आहे, इनिशियली सांगितलं रेस्टला, बट फॉल झाल्यानंतर हा h डिस्टन्स खाली आला, h डिस्टन्स काय झाला, खाली आला. पण खाली आल्यानंतर हा काय झाला रे, खाली आल्यानंतर आपण याला म्हणू की हा पूर्णपणे ग्राउंडवर आला. काय म्हणूया, पूर्णपणे ग्राउंडवर आला, कारण ग्राउंडवर नसता आला तर आपण म्हटलं असतं की ग्राउंड पासून हा इतका डिस्टन्स वर आहे. जर कधी हा काय स्मॉल h आहे तर आपण याला म्हणू हा h डॅश डिस्टन्स वर आहे असं ग्राउंड पासून, ठीक आहे. म्हणजे इथे काय असतं रे, एक पोटेन्शियल एनर्जी असती
या बॉक्सची काय असते पोटेन्शियल एनर्जी असते, हाईट आहे म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आली असते ना mgh, ठीक आहे. फायनली इनिशियली रेस्टवर म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आहे का नाही, ग्राउंड पासून आहे का तो, याचा बेस तर हा झाला ना, त्या बेस तर हा रेस्टवर इथे म्हटलं आपले रेस्टवर आहे म्हटलं आपले जागी व्हा, चुकीचं बोलतोय, ठीक आहे. परत म्हणतात क्लासरूम मधल्या सारखी बोलता इथे नाही करणार, ठीक आहे. मी केल्या काय क्लासरूम मध्ये मुद्दा मिस्टेक करायचं वगैरे वगैरे नाही, वेळ असते, सिच्युएशन असते, ठीक आहे. शिकवण्याची वेळ प्रत्येक ठिकाणी वेगळी राहते, इकडे वेगळी ऑफलाईन मी मुद्दा मिस्टेक करतो जेणेकरून समजणार कशासाठी मिस्टेक, एक मेथड असेल, ठीक आहे. थोडं वातावरण क्रिएट करा, नाही तर झोपा काढता तुम्ही, हा इथे नाही होत. बघा पोटेन्शियल एनर्जी इनिशियली किती आहे, ग्राउंड पासून म्हणल्यावर समजा हे ते ग्राउंड पासून म्हणल्यावरती mgh, आणि या h हाईट इतका वरती होता, ठीक आहे. h हाईट mgh क्लियर आहे ना, इथून या जर इथे आला म्हटल्यावर, त्यामुळे आपण काय म्हणतोय हा ग्राउंडवर आला, फायनली कुठे आला, हा ग्राउंड वरती आला, h डिस्टन्स खाली आला ना हा बॉक्स, किती डिस्टन्स खाली आला h डिस्टन्स, म्हणून आपण याला काय म्हणतो हा ग्राउंडवर आला, क्लियर आहे. म्हणजे इनिशियली पोटेन्शियल एनर्जी आहे, इनिशियली पोटेन्शियल एनर्जी आहे, मी इथे लिहितो इनिशियलच्या कोणत्या गोष्टी आहेत आपल्याकडे, काही समजायला लागलं काय, सॉल्व्ह करू शकता का तुम्ही, याला सॉल्व्ह करू शकता काय काय अँगुलर व्हेलॉसिटी. खूप वेळ सांगितलंय ज्या ज्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला वाटत असेल इथे पोटेन्शियल एनर्जी पण आहे आणि कायनेटिक एनर्जी पण आहे, दॅट मीन्स देयर इज अ सिच्युएशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी, देयर इज अ सिच्युएशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी, अँड ॲज वी हॅव टू फाइंड आउट फायनल angular velocity, that means you have to apply initial mechanical energy equals to final mechanical energy. कर सकते हो सॉल्व, क्या होता है मैकेनिकल एनर्जी पोटेंशियल एनर्जी प्लस काइनेटिक एनर्जी, ठीक है. इनिशियल पोटेंशियल एनर्जी है, इनिशियली पोटेंशियल एनर्जी आहे, यस सर इनिशियली पोटेंशियल एनर्जी है, इनिशियली काइनेटिक एनर्जी है, यस सर इनिशियली काइनेटिक एनर्जी है, गधो इनिशियली काइनेटिक एनर्जी नहीं है क्योंकि रेस्ट पे है, ठीक है. सुना करो बात, इनिशियली काइनेटिक एनर्जी क्या है, जीरो, क्योंकि रेस्ट पे ना. चलो ये कहानी खत्म हो गई. इनिशियली फाइनल की बोलो, फाइनल की बोलो काइनेटिक एनर्जी, यस फाइनल की काइनेटिक एनर्जी होगी, फाइनल की नीचे आया ना, कुछ तो वेलोसिटी से नीचे आया ना, नीचे आया फाइनली, और घूमने के कुछ घूमा भी, सिर्फ बॉक्स के बारे में मत सोचो. काइनेटिक एनर्जी इनिशियली तो बॉक्स भी रेस्ट पे है, और व्हील, ये जो व्हील है ये भी रेस्ट पे था, दोनों के बारे में सोचना पड़ेगा. पोटेंशियल एनर्जी इसकी भी और पोटेंशियल एनर्जी व्हील की भी, जो मोमेंट ऑफ इनर्शिया कैलकुलेट करते वक्त हमने बहुत बार डिस्कस की है, ठीक है. तो फिर बताओ काइनेटिक एनर्जी फाइनली किस किस की भी, एक जो बॉक्स की जो नीचे आया, कुछ तो नीचे आया होगा ना, कुछ तो स्पीड से वेलोसिटी से आया होगा नीचे, ठीक है. वो स्पीड वो काइनेटिक एनर्जी इस बॉक्स की, और इसकी भी कुछ होगी क्योंकि वो घूम रहा है, इसकी भी एंगुलर स्पीड है, मतलब इसकी भी एंगुलर काइनेटिक एनर्जी है, मतलब फाइनल काइनेटिक एनर्जी है और फाइनल पोटेंशियल एनर्जी है क्या, नहीं. ये कंफ्यूजिंग वाला थोड़ा सवाल था, उन्होंने बताया नहीं क्लियरली कि बॉक्स h हाइट डिस्टेंस नीचे आने के बाद ग्राउंड पे आया, वो ग्राउंड पे आ गया है, ऐसा अज्यूम करना है तभी आंसर आया, ठीक है. मैं ऑप्शन दिया नहीं, जब मैंने सवाल देखा उसके ऑप्शन देखे ऑनलाइन, तब पता चला ऐसा सवाल है जो अलग टाइप से पूछा गया है, ठीक है. जो क्वेश्चन मैंने देखे, जे क्वेश्चन मी बघितले त्याच्यामध्ये असंच दिलेलं, आणि त्यांनी हा जो बॉक्स याची डिस्टन्स खाल्यानंतर तो ग्राउंडवर घेतला, ठीक आहे, तो ग्राउंडवर घेतला, कन्सिडर केले, आणि ग्राउंडवरतीच आहे जरासा अजून करायचं आपल्याला, ठीक आहे. म्हणजे फायनली पोटेन्शियल एनर्जी काय झाली आहे, झिरो. का झिरो झाली, तर हा ग्राउंडवर आला. हाईट राहिली का, mg, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला फोर्स इनटू डिस्टन्स, mg फोर्स कोणता आहे, mg, हाईट डिस्टन्स h, ठीक है. ड्यू टू अकॉर्डिंग टू कंजर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी मी लिखना है, ठीक है. फाइनल इनिशियल कंजर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी, ठीक है. इनिशियल काय मेकॅनिकल एनर्जी इक्वल टू फायनल मेकॅनिकल एनर्जी, असं बोलू आपण. कंजर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी घेतले आपण, ठीक आहे. काय काय केले मग इथं, पोटेन्शियल एनर्जी, मी आता सगळं लिहितो नाही तर डायरेक्ट सांगू शकतो असतो. पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. इनिशियली पोटेन्शियल एनर्जी किती, हा तर तिथेच आहे, ह्याची थोडी पोटेन्शियल एनर्जी असते व्हील्सची, नाही म्हणजे कोणाची आलेली फक्त बॉक्सची,
आणि ती किती झाली mgh. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी 0 दोघांची सुद्धा, व्हीलची सुद्धा आणि ह्याची सुद्धा, दोघं पण रेस्ट होईल. पोटेन्शियल एनर्जी फायनली कोणाचीच नाही, ह्याची तर नाहीच आहे. ठीक आहे. हा बॉक्स काय झाला ग्राउंड वाला, म्हणजे हा पण 0. कायनेटिक एनर्जी कोणाची बॉक्सची कायनेटिक एनर्जी कशी काढणार mv². कायनेटिक एनर्जी बॉक्सची झाली, व्हीलची असणार की नाही असणार, कारण तो रोटेट होतोय. तर अँग्युलर जर कधी कायनेटिक एनर्जी आहे तर मासला कशाने डिनोट करू आपण I ने आणि v ला ओमेगा ने. ठीक आहे. बाकीच्या गोष्टी सॉल्व्ह करू शकता mgh. ठीक आहे. हे 0 झालं. याच्याबद्दल विचार करा, ह्यांच्यातनं 1/2 कॉमन येईल, 1/2 आणि आणखी कोण बाहेर आहे बरं ठीक आहे. 1/2 इथेच कॉमन घेतो m. अँगुलर स्पीड काढायची म्हणून आपल्याला v च्या ऐवजी v r ओमेगा मी लिहिलं तर कोणाला अडचण, v च्या ऐवजी काय अँगुलर स्पीड काढायची ना. ठीक आहे. mv² म्हणजे v² म्हणजे r चा पण स्क्वेअर आणि ओमेगा चा पण स्क्वेअर. म्हणजे इथे काय लिहायचं फक्त I ओमेगा चा स्क्वेअर. हा 2 इकडे ट्वाइस mgh. काय कॉमन येईल यांच्यातनं ओमेगा कॉमन येईल. ठीक आहे. ओमेगा कॉमन येईल, ओमेगा चा स्क्वेअर. आणि आतमध्ये काय उरलं, आतमध्ये काय करणार आहे mr² I. दो इकडे ह्या ब्रॅकेट मध्ये येणारी ती गोष्ट मी डायरेक्ट इकडे लिहून घेतो mr² I. ठीक आहे. जी डायरेक्टली ओमेगा ट्वाइस mgh mr² I. हे त्याचं आन्सर. ठीक आहे. कंजर्वेशन ऑफ काय लावलं आपण, कंजर्वेशन ऑफ काय लावलेले मेकॅनिकल एनर्जी. क्लिअर इथपर्यंत ह्या गोष्टी. बघा एक नेक्स्ट प्रॉब्लम. चलो बताओ सर, जल्दी बताओ. लेक्चर खत्म नहीं, अभी चैप्टर ही खत्म करने वाला हूं. ठीक है. एखादा लेक्चर लूंगा, अदरवाइज नहीं. कोई एक लेक्चर लूंगा कल या फिर आज ही लूंगा, उसके बाद में ये चैप्टर डिक्लेयर करूंगा खत्म हो गया. अगर मेरी चाहत कोई इच्छा हुई तो मैं देखूंगा, अलग अलग तरह के प्रॉब्लम्स चूज करूंगा और उसके ऊपर एक लेक्चर बनाऊंगा. फिलहाल के लिए मैं ये 1-2 दिन में खत्म करूंगा चैप्टर. ठीक है. कल ही हो जाएगा, एक ही लेक्चर आएगा, इसके बाद आया तो. ठीक है. उसके बाद में 12th स्टैंडर्ड स्टार्ट करने जा रहा बच्चा. 12th स्टैंडर्ड शुरू होने जा रही है. वेलकम टू द क्लास 12. You already entered in class 12 as lecture of chemistry get started. 12th स्टैंडर्ड लेक्चर्स. ओके. फिजिक्स भी शुरू हो जाएगा. सर बचा हुआ जो चैप्टर बचे रहेंगे वो भी होंगे. जब आप क्लास में बैठोगे तब हम तुमको एक्स्ट्रा बुलाएंगे, हर रोज बुलाएंगे, ज्यादा घंटे बुलाएंगे. तुम्हारे जान लेने वाले हम लोग. कहीं आगे जाके 4 घंटे आते थे क्लास में, अब 6 घंटे आना पड़ेगा. एक लेक्चर 11 का होगा, एक लेक्चर 12 का होगा. सोचो बच्चा लोग, अभी से जारी रख लो, पढ़ाई करते रहो. ठीक है. तो देखो एक व्हील है, जब लिया था मे भी ये डिस्क हो सकता था, डिस्क नहीं, हमें डिस्क नहीं लेना. चलो ये व्हील है, क्यों सर क्या दुश्मनी है डिस्क पर? और दुश्मनी जो मैंने तोड़ के लाई थी तब से दुश्मनी है. क्लास में मैंने लाई थी तोड़ के, तब से हमारी दुश्मनी हो गई. नाराज हो गई वो डिस्क से, नाराज हो गए. नाराज क्यों झगडे लेते हो सर? चलो बघा, हा व्हील ओमेगाच्या स्पीडने रोटेट करतोय. सर क्या बोल करते हो, ओमेगा से दूर रहा है, बी से आगे बढ़ रहा है. ये तो आगे बढ़ रहा है, तुम तो वहीं पे हो, पढ़ाई करते नहीं, आगे कैसे बढ़ोगे? चलो फिर बोलो सर, तुम बोलो क्या निकला. तो क्वेश्चन ऐसा है की जो पॉइंट P होता, तो पॉइंट P आता इथून या पॉइंटला. ठीक आहे. जो पॉइंट P या पॉइंटला आता तो आता इथे आला. बघा बोललो तुम्हाला की मी आतापर्यंत जी प्रॉब्लेम दिलेली एक्झॅक्टली लाईन किती घेतली. तो पॉइंट P होता, तो इथून इथे आला, म्हणजे हा इकडे गेला, हा इकडे गेला. ठीक आहे. हा इकडे गेला, इकडे नाही गेला. हा पॉइंट P जो इथे होता तिथे आला, म्हणजे ही स्पीड झाली वेलोसिटी आणि झाली त्याची r ओमेगा. ह्याचा काढला रिझल्टंट. ठीक आहे. ह्याचा काढला रिझल्ट. त्याचे अँगल पण घेतले. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी अँगल लिहिलेले नाहीये, त्याच्यामध्ये मी अँगल लिहिले का नाही, तुम्हाला अँगल पण माहिती आहे काय असतात. साइन आणि कॉस कसे आले ते सांगितले. ठीक आहे. साइन आणि कॉस कसे येतात, आणि इथे असतो थीटा, इथे असतो थीटा, म्हणजे हा काय झाला रे r cos थीटा, आणि हा काय झाला r sin थीटा.
ठीक आहे. ही व्हॅल्यू मग काय झाली r sin थिटा. हे मी घेतलेले व्यवस्थित त्याच्यावरती फोकस करा आणि लक्षात ठेवण्याची प्रयत्न करा ती व्हॅल्यू डायरेक्ट. चला मग आता आपला जो पॉइंट आहे तो थोडासा अँगलला आलाय. ठीक आहे, थोडासा कसा आलाय अँगलला आलाय बरोबर. मग याची रोटेशनची जी डायरेक्शन असणार आर ओमेगाची ती कशी असणार ही तर ही डायरेक्शन. ठीक आहे, कोणती डायरेक्शन ही वाली डायरेक्शन लिनियरची तर हीच राहणार जी सेंटर ऑफ मास च्या वेलोसिटीने पुढे जाणार. ठीक आहे, मग आर ओमेगाची कशी राहणार जी टॅन्जेन्शियली सांगायला आर ओमेगा वेलोसिटी ऑफ रोटेशन vr इक्वल टू आर ओमेगा. ठीक आहे, इथे मी vr म्हणू शकलो असतो. vr इक्वल टू आर ओमेगा दिसतंय का vr समजू शकता तुम्ही जर विचार नाही लिहिलं असतं तरी. ठीक आहे, आर ओमेगा. मग आपल्याला काढायचं काय होणार ही व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, काय काढायचं आता ही व्हॅल्यू एक इकडे आणि इकडे. मग प्रॉब्लेम काय आहे म्हणजे मी नंतर सांगितलं आता काय नंतर सांगणार. तर मला सांगा हा इतका फिरला थीटा डिग्रीने फिरला. हा काय झाला थीटा डिग्रीने फिरला. तर थीटा डिग्रीने फिरला म्हटल्यावरती हा छोटासा अँगल कितीचा झाला. हा जो छोटासा अँगल ठीक आहे मी इथे काढतो डायग्राम इथे काढतो. ठीक आहे, हा अँगल कितीचा झाला जर हा थीटा हा कितीचा हा 90 हा थीटा हा किती झाला रे 90 वाट थीटा. हे येतं ना आता छोट्या छोट्या गोष्टी. हा कितीचा झाला 90 वाट थीटा. आपला हा अँगल पाहिजे का आपल्याला कोणता पाहिजे हा वाला पाहिजे. कोणता अँगल पाहिजे हा वाला. कारण की लिनियर वेलोसिटी आणि रोटेशनल वेलोसिटी यांच्यामध्ये हा अँगल मॅटर करतो. ठीक आहे, हा अँगल काय नाही कारण की आपल्याला काय करायचंय वेलोसिटी ऑफ पार्टिकल p विथ रिस्पेक्ट टू काय रे ग्राउंड. वेलोसिटी ऑफ पार्टिकल p विथ रिस्पेक्ट टू काय करायचंय ग्राउंड काढायचंय. ठीक आहे, काढता येईल का. फक्त एक कंडिशन याच्यामध्ये सांगायचं राहून गेलो ओमेगा काय घ्यायचं तुम्हाला v बाय r. हे नाही सांगितलं असतं तरी चालत असतं. ओमेगा इक्वल टू v बाय r. ट्राय करा सॉल्व्ह करण्याचा ट्राय करा. ओमेगा इक्वल टू v बाय r ही एकच कंडिशन आहे बाकीच्या याच्यामध्ये काहीच कंडिशन नाही. सगळे एक्सप्लेन करून झालेले करता येईल. वेलोसिटी ऑफ p विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. आता इथे असं करणार आहे का तुम्ही जसं आतापर्यंत केलं होतं काय केलं होतं वेलोसिटी ऑफ p विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड असं काढायचं होतं. ठीक आहे, तुम्ही तिथे काय करायचे वेलोसिटी ऑफ पार्टिकल p विथ रिस्पेक्ट टू सेंटर मायनस वेलोसिटी ऑफ c विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. हाच तो फॉर्म्युला बनायचा आपला. कुठून आला सर बदल अरे वेलोसिटी ऑफ पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू सेंटर असं असायचं. तिथे काय करायचं आपण वेलोसिटी ऑफ p जो दोघांना g सोबत ठेवून बघतो v पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आणि सेंटर विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. केलं काय फक्त याला इकडे आलं हा cg इकडे आला म्हणजे vpc प्लस vcg बरोबर आहे ना. असंच केलं आपण तेच डायरेक्टली लिहिलं. आता असं चालणार आहे का हे कधी पॉसिबल आहे ज्यावेळेस ते एकमेकांना कसे असतील 90 डिग्री मध्ये. म्हणजे इथे 90 डिग्री आहे का हा जो अँगल आहे म्हणजे जी ही स्पीड आहे आणि ही स्पीड आहे म्हणजे ह्या दोन क्वांटिटीज आहेत त्या एकमेकांना 90 डिग्री मध्ये आहे का हे काय वेक्टर दाखवतो. ठीक आहे, आहेत का 90 डिग्री मध्ये नाही आहेत का 90 डिग्री मध्ये. आणि तुम्हाला सांगितलं होतं जे एकदम सुरुवातीला ज्यावेळेस क्लासेस होत होते त्यावेळेस तुम्हाला त्या सरांचे लेक्चर्स बघायला सांगितले होते. ऑनलाईन एक युट्यूबचं चॅनल सांगितलं होतं रिकमेंड केलं होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स करायला सांगितलं त्याच्यामध्ये दिलं होतं आणि मी पण एक क्लासमध्ये भरपूर घेतलेलं आहे. नोट्स मध्ये बऱ्याच जणांना सांगितलं पण आहे आणि बऱ्याच जणांनी ह्या गोष्टी लिहिल्या पण आहे जे दाखवते. ज्यावेळेस दोन वेक्टर एकमेकांना 90 डिग्री मध्ये असतील तर आपण हा फॉर्म्युला वापरतो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. म्हणजे काय वेलोसिटी a ची वेलोसिटी a त्याचा स्क्वेअर प्लस वेलोसिटी b त्याचा स्क्वेअर कधी एकमेकांना 90 डिग्री मध्ये असतील तर. बट अँगल 90 डिग्री पेक्षा एक तर ग्रेटर दॅन असेल नाहीतर लेस दॅन असेल त्यावेळेस काय करायचं अँगल 90 डिग्री पेक्षा जास्त असेल किंवा कमी असेल तर रिझल्टंट वेक्टर कसा काढायचा आपण किंवा नेट वेलोसिटी रिझल्टंट वेक्टर कसं काढायचं. त्याच फॉर्म्युला काय होता a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस ट्वाइस ab cos थीटा. हा फॉर्म्युला होता आठवलं बरोबर. बऱ्याच जणांच्या नोट्स मध्ये ज्यांनी मला फोटो पाठवले होते त्यांच्या नोट्स मध्ये हा फॉर्म्युला होता. ठीक आहे, एक दोन जणांनी सांगितलं हा फॉर्म्युला कधी वापरायचा कधी असतो 90 डिग्री पेक्षा जास्त असेल तर.
ठीक आहे. याचे डेरिव्हेशन पण मी घेऊन दिलं होतं. भलं मोठा मुद्दा घातला होता. असा ट्रायंगल घेतला होता, नंतर हा असा एक घेतला होता, ह्याला सॉल्व्ह केलं, ह्याला सॉल्व्ह केलं, या टोटल केलं तर बरंचसा बोलतो आपण. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत. हा फॉर्म्युला वापरा आणि आन्सर सांगा. हा फॉर्म्युला वापरा आणि आन्सर सांगा. म्हणजे काय झालं, आता मी ही डायग्राम काढून घेतो. ठीक आहे. ही डायग्राम काढून घेतो. इथे झालं काय रे, आर ओमेगा आणि ही झाली वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. ठीक आहे. आता इथे व्हॅल्यूज नाहीये, v समजून घ्यायला काय समजा, आता ऑब्वियसली v च असणार त्याची व्हॅल्यू. ठीक आहे. कन्फ्युजन नका करू दे. हा थीटा, हा थीटा म्हणजे कोणता थीटा रे, हा थीटा. क्लिअर आहे ना. a म्हणजे हा असणार समजा a, हा असणार b. ठीक आहे. अननोन कोण आहे तर हा थीटा. थीटा कोणाच्या मधात आहे, ab च्या मधात. थीटा कोणाच्या मधात, ab च्या, म्हणजे a आणि b च्या मधातला हा तो थीटा. कसं काढणार हो, इथपर्यंत जी व्हॅल्यू होती आता मी दाखवली. ठीक आहे. कोणती व्हॅल्यू बघा, हा ट्रायंगल मी इथे ड्रॉ करतो. तसं गरज नाहीये बट तरी मी दाखवतो. ठीक आहे. ही व्हॅल्यू माहिती होती आपल्याला काय होती, 90 मायनस थीटा. ही व्हॅल्यू किती होती, 90 मायनस थीटा. क्लिअर आहे. एवढा ट्रायंगल फक्त 90 मायनस थीटा आहे, बट ह्याच्या पलीकडे पार्ट झाला, ह्याच्या पलीकडे पार्ट झाला म्हणजे 90 पेक्षा जास्त आहे. 90 पेक्षा जास्त म्हणजे किती म्हणू रे, 180. 90 पेक्षा जास्त म्हणजे किती बघा ना, इथे बघा कितीचा अँगल बनतोय, 90 चा. इथे कितीचा अँगल बनू लागला, हा असा आर ओमेगा आणि रेडियस सोबत कितीचा अँगल बनला, 90 चा. 90 इथपर्यंत होता म्हणजे अजून पुढे चालला हा भाग पुढे चालला अजून. म्हणजे कसं सांगू आपण, आर ओमेगा असं. ठीक आहे. बघा ही जी लाईन आहे ही अशी म्हणू आपण. ठीक आहे. ही अशी म्हणू, म्हणजे जर कधी इथपर्यंत 90 होता समजा, हा तो सेंटर होता, इथपर्यंत आर होता, तर हे 90 आणि हे 90 किती झाले, 180 ना. साधी गोष्ट तसं पण समजू शकला असता. आडवी लाईन म्हणजे ही किती डिग्रीची असते रे, 180 डिग्री. स्ट्रेट लाईन 180 डिग्री. ठीक आहे. एक स्ट्रेट लाईन म्हणजे काय, 180 डिग्री. आणि हा काय झाला तो थीटा. हा काय झाला थीटा. म्हणजे हा थीटा किती झाला मग, जसं इथे 90 मायनस थीटा झाला, जसं इथे 90 मायनस थीटा झाला, तसं इथे किती लिहू मग मी, इतका भाग 180 आणि त्याच्यापैकी हा थीटा, म्हणजेच काय 180 मायनस थीटा. 180 मायनस थीटा ही ती व्हॅल्यू पुट करावी लागेल. ठीक आहे. करू शकता मग पुट. आता ही गोष्ट करा प्रकारे सांगा आंसर. अरे बोलो, ऊपर से जा रहा है क्या पानी, बारिश गिर रही है बाहर. एस स्क्वायर की जगह क्या लिखोगे, v का स्क्वायर. आर ओमेगा, ओमेगा की जगह क्या रखने को बोला है, v बाय आर. तो रखो r इंटू ओमेगा की जगह v बाय आर. आर कैंसिल. चलो ये तो अच्छा हो गया. इसकी भी वैल्यू क्या आ गई, v. इसकी वैल्यू मतलब वैल्यू किसकी, b की. ठीक है. a की वैल्यू आ गई v उसका स्क्वायर, b की वैल्यू भी आ गई v उसका स्क्वायर. यहाँ पे क्या लिखूं, 2v 2ab bv cos और थीटा की जगह 180 माइनस थीटा. cos 180 माइनस थीटा. तो आगे सॉल्व करो और आंसर बताओ. आप रुको, वे नहीं रुकने वाला. आप पॉज करो. v स्क्वायर प्लस v स्क्वायर ट्वाइस v स्क्वायर, यहाँ पे भी ट्वाइस v स्क्वायर और cos 180 माइनस थीटा. ये मैंने क्लास में लिया हुआ है. इसकी वैल्यू आती है माइनस कॉस थीटा. साइन थीटा हुआ तो माइनस साइन थीटा. ठीक है. इसको मैं लिख लू यहाँ पे 2v स्क्वायर. तो अंदर क्या आएगा, माइनस कॉस थीटा. तो बोलो आगे क्या आएगा आंसर, आगे आंसर आएगा सर क्या निकलेगा, यहाँ से 2v स्क्वायर कॉमन निकलेगा क्योंकि मल्टीप्लाई चल रहा है बच्चों. यहाँ पे आसान कर देता हूं तो समझ में आएगा. 2v स्क्वायर, ये प्लस और ये माइनस, मल्टीप्लिकेशन में क्या होता है प्लस माइनस, माइनस लिख दिया. 2v स्क्वायर cos थीटा. अब निकालो 2v स्क्वायर को कॉमन, 2v स्क्वायर को कॉमन निकालो. 2v स्क्वायर कॉमन निकालो तो अंदर बचेगा सिर्फ 1 माइनस cos थीटा. अंदर बचेगा सिर्फ 1 माइनस cos थीटा. और बच्चों एक बात बता दूं मैं, 1 माइनस cos थीटा की वैल्यू होती है, 1 माइनस cos थीटा की वैल्यू होती है 2 साइन स्क्वायर थीटा बाय 2. ये थीटा बाय 2 लिखते समय ऐसा कभी भी मत लिखना 2 साइन स्क्वायर थीटा डिवाइडेड बाय 2, ऐसा नहीं. थीटा का हाफ. ठीक है. थीटा का हाफ, क्योंकि यहाँ पे एक फॉर्मूला होता है cos 2 थीटा. 1 माइनस cos 2 थीटा का आंसर होता है 2 साइन स्क्वायर थीटा. ये 2 हटाना, हा 2 काढायचा होता म्हणून इथे काय केलं होतं, थीटाने
डिवाइड बाय 2 केला होता म्हणून हा फॉर्म्युला बनला 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2. इथे 2 होतं ना, हा ऍक्च्युअल फॉर्म्युला आहे. 1 मायनस कॉस 2 थीटा, हा 2 घालवायचा म्हणून थीटाला काय केलं आपण डिवाइड, पूर्ण टर्मला नाही थीटाला काय केलं फक्त डिवाइड. 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2 हा तो फॉर्म्युला आहे. ठीक आहे, मग काय लिहिलं आन्सर 2v स्क्वेअर, बरं मी नंतर करतो 2v स्क्वेअर काय मग 1 मायनस कॉस त्याच्या जागी काय लिहू मी 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2. ठीक आहे, काय बोलो ओके 1 मायनस कॉस थीटा 2v स्क्वेअर अंडर रूट मध्ये. ठीक आहे, 2v स्क्वेअर मल्टिप्लाय म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय व्हॅल्यू 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2. हा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. मग काय आहे व्हॅल्यू, ही व्हॅल्यू काय आहे 2v स्क्वेअर आतमध्ये मल्टिप्लाय करा 2v स्क्वेअर. गोंधळ झाला तिथे, एवढा गोंधळ करण्याची गरज नाहीये. ठीक आहे, रिझल्टंट वेलोसिटी काढतो आपण. ही रिझल्टंट वेलोसिटी म्हणजे कोणाची काढता येते, पार्टिकल पी ची. ठीक आहे, तो इकडे आला. रिझल्टंट वेलोसिटी जे आपण असं म्हणू त्या पार्टिकलची वेलोसिटी. ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या काय आहे. 2v स्क्वेअर हा 2v स्क्वेअर आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय होईल 2 * 2 4 होऊन जाईल. 2 * 2 काय होईल रे 4. खूप जास्त स्टेप्स घेतलाय. 4v स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा बाय 2. स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर अंडररूटच्या बाहेर काढा. अंडररूटच्या बाहेर आल्यानंतर हा 4 2 बनेल. हा v स्क्वेअर बाहेर आल्यावरती काटाकाटी हा v होऊन जाईल. हा स्क्वेअर आणि हा रूट कॅन्सल म्हणजे काय होईल फक्त मग आतमध्ये sin थीटा बाय 2v sin थीटा बाय 2. हे त्याचं आन्सर. क्लिअर इथपर्यंत ही गोष्ट, इथपर्यंत सगळ्यांना येत आता. ठीक आहे, लास्ट पॉइंट हे अडचण याच्यामध्ये जास्त घेतलंय मी, डायरेक्ट सांगू शकलो असतो ते v स्क्वेअर टॉइस v स्क्वेअर म्हणजे v स्क्वेअर इथेच बाहेर आला, v स्क्वेअर इथेच बाहेर आला. ठीक आहे, 2v स्क्वेअर मायनस 2v स्क्वेअर बाकीच्या गोष्टी डायरेक्टली करू शकला असतो, जसं की इथे केला आपण. इथे सगळ्या व्हॅल्यू झाल्या आपल्याला 2 * 2 4 आणि 4 बाहेर, v स्क्वेअर पण बाहेर. क्लिअर आहे. नेक्स्ट पॉइंट आहे ऍक्सेलरेशन. नेक्स्ट पॉइंट आहे ऍक्सेलरेशन. कोणतं ऍक्सेलरेशन, अँग्युलर ऍक्सेलरेशन. वेलोसिटी काढली तसं ऍक्सेलरेशन काढलं. उद्या काय बघू आपण कायनेटिक एनर्जी, जे मी आधी शिकवून टाकलं. ठीक आहे, मी आधी शिकवून टाकले तरी सुद्धा मी घेईल कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम काढलं. कोणाचं रे रोलिंग मोशनचं काय काढायचं कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम. काय आता ऍक्सेलरेशन इन रोटेशनल मोशन, ऍक्सेलरेशन इन रोटेशनल मोशन और इन रोलिंग मोशन. ठीक आहे, असे ज्यावेळेस एखादी गोष्ट रोटेट करते, ठीक आहे, समजा ही काहीतरी अँग्युलर स्पीड ओमेगाने रोटेट करते, मी तर असं दाखवतो. ठीक आहे, ओमेगा स्पीडने ही काय करायला लागली रोटेट. तर मग मला सांगा सर्क्युलर मोशन ज्यावेळेस आपण डिस्कस केलं होतं, त्यावेळेस आपण बघितलं होतं एका रोटेटिंग बॉडीकडे अँगल ऑफ बँकिंग मध्ये बघितलं होतं. ठीक आहे, अँगल ऑफ बँकिंग मध्ये एखादी बॉडी रोटेट होती असं. ठीक आहे, त्यावेळेस त्या रोटेटिंग बॉडीकडे किती प्रकारचे ऍक्सेलरेशन असतात? दोन प्रकारचे ऍक्सेलरेशन असतात. एक असतं कोणतं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आणि एक असतं टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन. काय फॉर्म्युला आहे टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशनचा? टॅन्जेन्शियल विचारणार, सेंट्रिपिटल नाही. टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन काय असतं नॉर्मल ए, त्याचे काय असतं r अल्फा. हा लिनियर, हा अँग्युलर, r अल्फा. आणि याचा फॉर्म्युला mv स्क्वेअर. याचा फॉर्म्युला काय असतो mv स्क्वेअर. क्लिअर इथपर्यंत ह्या गोष्टी क्लिअर इथपर्यंत. दोन प्रकारचे काय असतात रे ऍक्सेलरेशन असतात. चल बघा, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन ऑलवेज टुवर्ड द सेंटर आणि टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन एक्झॅक्टली टॅन्जेन्शियली. मला सांगा टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन कोणासारखा दिसेल? त्याच्यासारखा. टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन कसं असतं एकदम टॅन्जेन्शियल, एकदम पुढे जाणार. आणि ऍक्सेलरेशन कोणाच्या इक्वल असणार? सेंटर ऑफ मासच्या. असं नेहमी गरजेचं आहे का जे ऍक्सेलरेशन सेंटर ऑफ मास आहे ते ऍक्सेलरेशन टॅन्जेन्शियलचं राहील? नाही. ठीक आहे, हे टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन कोणावरती डिपेंड राहणार? ओमेगावरती. कोणावरती डिपेंड राहणार? जशी जशी ही ओमेगाची स्पीड चेंज होईल, ओमेगा म्हणजे काय अँग्युलर स्पीड चेंज होईल, तसं टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू सुद्धा काय होईल चेंज होईल. क्लिअर ना? नाही समजलं अल्फा
AT is equal to R alpha, A is equal to mv square. याशी समजून घ्या काय चाललंय. दोन ऍक्सेलरेशन असतील, एक असणार सेंट्रिपिटल, एक असणार टॅन्जेन्शियल. म्हणजे नेट ऍक्सेलरेशन म्हणजे टोटल ऍक्सेलरेशन जरी काढायचं झालं तर एक असणार आपलं सेंट्रिपिटल आणि एक असणार टॅन्जेन्शियल आणि आणखी कोणतं झालं रे जे सेंटर ऑफ मास असणार ते सुद्धा. ठीक आहे. असे तीन प्रकारचे ऍक्सेलरेशन असतील एका रोटेटिंग बॉडी मध्ये. एका रोटेटिंग बॉडी मध्ये. क्लियर आहे ना मी इथपर्यंत क्लियर आहे. ह्यामध्ये एक प्रॉब्लेम घ्या. हे डायरेक्टली पण सांगू शकतो असं. समजा एखाद्यानं विथ ऍक्सेलरेशन ऑफ पार्टिकल पी, ऍक्सेलरेशन ऑफ पार्टिकल पी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. परत तसंच. ठीक आहे. ऍक्सेलरेशन सेंटर ऑफ मास. ठीक आहे. ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर विथ रिस्पेक्ट टू ऑब्झर्व बाय, किंवा असं म्हणा ऍक्सेलरेशन ऑफ पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू सेंटर प्लस ऍक्सेलरेशन ऑफ पार्टिकल किंवा सेंटर घ्या विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ठीक आहे. मायनस घ्या. त्याच्यानंतर आपण काय करतो रे अल्टरनेट करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करतो आपण अल्टरनेट. असं नाही. सॉरी. ठीक आहे. मी कन्फ्युज झालो. ऍक्सेलरेशन ऑफ पार्टिकल पी विथ रिस्पेक्ट टू सेंटर असं घेतो. ऍक्सेलरेशन काय म्हणतो मग आपण पी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मायनस सी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. त्याच्यानंतर आपण ह्याला काढण्यासाठी ह्याला इकडे प्लस करतो. पी जी पी सी डेल्टा आय डोंट नो. ठीक आहे. इकडे ऍक्सेलरेशन सी ये वेक्टर. क्लियर ना. असं आपण म्हणू शकतो. म्हणजे कोण सेंट्रिपिटल कोण टॅन्जेन्शियल. पार्टिकल पी चे विथ रिस्पेक्ट टू सेंटर बघितल्यावर पार्टिकल पी विथ रिस्पेक्ट टू सेंटर बघितल्यावर हा झाला सेंट्रिपिटल. हा झाला सेंट्रिपिटल. आणि ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड म्हणजे हा पुढे चालला, हा हळूहळू पुढे चालला, म्हणजे सेंटर पुढे चालला. ज्यावेळेस कोणी याला ग्राउंड वरतून बघितलं तर हे काय झालं रे टॅन्जेन्शियल. आणि याचा सेंटर पण काय पुढे जाणार, याचा सेंटर पण पुढे जाणार. मग आपण शॉर्टकट मध्ये कसं बोलतो या भाषेत. ठीक है. सटीकता घुमाते हो, सटीकता बोल करते हो. ठीक है. क्या नहीं मेरा बोल करना, मेरा काम बोल करना नहीं, मेरा काम बताना है. कितना पसीना पसीना हो रहा है फिर भी बता रहा हूं. घ्या मग प्रॉब्लेम. चला घ्या. a wheel which is rotating with a wheel which is rotating with angular speed equal to 3 radian per second, comma where wheel has radius equal to 1 meter, radius equal to 1 meter, full stop. Find out acceleration of point P. Find out acceleration of point P when it moves or ठीक है object when it moves or rotate angle alpha equal to 2 radian per second. 2 radian per second म्हणजे हा पॉइंट P किती अँगल खाली आला तर 2 radian खाली आला. अल्फा इक्वल टू 2 radian per second. फाइंड आउट एक्सेलरेशन ऑफ पॉइंट P. ठीक है. विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ठीक है. लिहू शकता काय असेल तर. फाइंड आउट एक्सेलरेशन ऑफ पॉइंट P विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड when it is rotating with angular speed 3 radian per second, moves or rotates angle alpha equal to 2 radian per second and wheel has radius r equal to 1 second. कहां से लाया सेकंड पता नहीं क्या होता है अपने आप आ गया. r equal to 1 मीटर. काटता है एक साधी गोष्ट. ठीक आहे. मी हिंट देत जात आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हिंट देतो. ही आधी दिली नाही. मला सांगा हे जे दोन ऍक्सेलरेशन असतात एक सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन जो मी इथे दाखवतो. ठीक आहे. एक सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आणि एक टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन. हा झाला सेंट्रिपिटल, हा झाला टी. यांचा रिझल्टंट ऍक्सेलरेशन आपल्याला काढायचा आहे. जो कोण बघणार रे हा ग्राउंड वर. रिझल्टंट म्हणजे काय ह्याला काही घेणे देणं नाही. सेंट्रिपिटल कोण टॅन्जेन्शियल कोण तो कोणाला ऑब्झर्व करणार आहे पूर्ण सिस्टीमला. तो कोणाला ऑब्झर्व करणार आहे
पूर्ण सिस्टीमला हाय आहे, एसी कुठे गेला आणि ईटी कुठे गेला त्याला घेणं देणं नाही. कोणाला बघणार आहे टोटल ऍक्सेलरेशनला. हे आणि हे मे बी हायला कॅन्सल केलं, हायला कॅन्सल केलं, काहीही होऊ शकते इथे. ठीक आहे, काहीही होऊ शकतं, कसं पण होऊ शकतं. क्लिअर आहे. म्हणजे आता एट करायचं आहे तर मग विचार करायला लागेल एकमेकांना 90 डिग्री मध्ये का आहे, त्या 90 डिग्री मध्ये का कमी जास्त आहे. कमी जास्त असेल तर वेक्टरचा तो फॉर्म्युला लावावा लागेल, a स्क्वेअर तर b स्क्वेअर वाला आर्ग्युमेंट मध्ये आहे का 90 डिग्री मध्ये. चला मी इथे डायग्राम काढतो. मी इथे समजा असं सांगितलं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन इथे, ACR इथे. ठीक आहे, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन इकडे आणि ह्याचं टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन समजा मी असं सांगितलं, टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन असं आहे. तर हे एकमेकांना कसे, इथे पण 90 डिग्री, इथे पण 90 डिग्री. समजा मी म्हटलं असं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन इकडे चाललं म्हणजे असा इकडे आला आणि मला हा इकडे आला टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन 80. इथे पण काय 90. ऑब्वियसली रेडियस आणि सर्कमफरन्सची जी लाईन असते, टॅन्जेन्शियल जी लाईन झाली ते एकमेकांना कसे असतात परपेंडिक्युलर. एकमेकांना कसे असतात परपेंडिक्युलर. असं घ्या, ही रेडियस घ्या. ठीक आहे, इकडून घ्या, एकमेकांना कसे असतात परपेंडिक्युलर. म्हणजे इथे काय आहे एकमेकांना हे दोघं पण 90 डिग्री मध्ये असतात. 90 डिग्री मध्ये म्हणल्यावरती 90 डिग्री मध्ये आहे म्हटलं ठीक. त्याच्यानंतर मी ग्राफ सांगितला, ठीक आहे. तर हा जो पॉइंट असणार, ठीक आहे, बघूया आता व्यवस्थित. ठीक आहे, मी तो वाटत असेल नवीन चालू. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन मी इथे दाखवतो जो टुवर्ड द सेंटर आहे. ठीक आहे, आणि हा टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन म्हणजे यांचा जो रिझल्टंट बनणार, समजलं ना काय म्हणायचं तुला. त्यांचा जो रिझल्टंट असणार तो इथे असणार. ठीक आहे, ए बरोबर. आता त्याच्यामध्ये तुम्हाला ही झाली आणखी हे दोनच ऍक्सेलरेशन आहे का नेट काढण्यासाठी. नेट ऍक्सेलरेशन काढण्यासाठी दोनच ऍक्सेलरेशन आहे का नाही, दोनच आहे का नाही. हा तिसरा पण. ठीक आहे, हा तिसरा पण. ह्याची व्हॅल्यू गिव्हन नाही का डायरेक्ट. त्याच्यामध्ये सांगायचं राहून गेलं ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास जो आहे तो आहे 5 मीटर पर सेकंड. म्हणजे इथे हा सेंटर ऑफ मास सुद्धा कितीच्या तरी स्पीडने पुढे जात असणार, ऍक्सेलरेट करत असणार. ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास पण आहे, त्याची स्पीड किती आहे 5 मीटर पर सेकंड. मी इथे लिहू तर तुमचं राज्य 5 मीटर पर सेकंड. तुम्हाला काय करायचंय, एटी काढायचंय, एसी काढायचंय. तुम्हाला आन्सर भेटेल. कसं भेटेल, डायरेक्शन सेम आहे एटी आणि एसीओएम ची डायरेक्शन सेम आहे. म्हणजे हे काय होऊन जातील रे ऍड, हे काय होऊन जातील एका त्याच्यावर येऊन जातील. डायरेक्शन एकच म्हटलं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला असं म्हणू, ठीक आहे. हे झाला ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास आणि हा झाला टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन, हा झाला एसी आणि हा झाला तो रिझल्टंट ऍक्सेलरेशन ऑर नेट ऍक्सेलरेशन. जे कोणी बघितलं रे त्या बाहेर उभ्या असणाऱ्या माणसाने बघितलं. त्याला पूर्ण कॅल्क्युलेट झालेल्या आतमधल्या गोष्टी सगळ्या बघा किती भानगड असते. चक्का फिरत असल्या आपल्याला दिसतं ताक फुटला पण आपण किती गडबड आहे. ठीक आहे, आपण ती गडबड नाही बघत, ओव्हरऑल बघतो, रिझल्ट बघतो. काय बघतो, रिझल्टंट बघतो. तो हा रिझल्ट. ठीक आहे, मग काढा. एसी कसा काढणार, एसी कसा काढणार. आता एकमेकांना कसे आहे परपेंडिक्युलर आहे, एकमेकांना कसे आहे परपेंडिक्युलर आहे. म्हणजे आन्सर काय येणार आहे अंडर येणार. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे काय ह्या गोष्टीची ऍडिशन. ठीक आहे, ए स्क्वेअर म्हणजे काय ह्या गोष्टीची ऍडिशन म्हणजे काय 80 प्लस एसी ह्या दोघांची ऍडिशन येणार. कसं येणार काय येणार ते बघू आपण. ठीक आहे, म्हणजे हा ए, हा वेक्टर ए म्हणा, हा वेक्टर बी म्हणा. आधी वेक्टर ए सॉल्व्ह करा. वेक्टर ए वरती काय काय गोष्टी आहे 80. ठीक आहे, टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन कसं काढू, आर अल्फा ने. आर किती आहे, 1 आणि अल्फा किती आहे 2. आर किती 1 आणि अल्फा 2 म्हणजे किती व्हॅल्यू आली रे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन काढा, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन काढा आर ओमेगा स्क्वेअर. सर एम व्ही स्क्वेअर नाही आर ओमेगा स्क्वेअर, सॉरी आर ओमेगा स्क्वेअर. एम व्ही स्क्वेअर चा फॉर्म्युला आहे रे इंग्लिश याद. सर नींद आली का, रात के 1:45 बज रहे, कितना लेट बोलते सर, सही में रात के 2 बज रहे. ठीक है, आर ओमेगा स्क्वेअर. आर ची व्हॅल्यू 1, ओमेगा ची व्हॅल्यू किती रे ओमेगा किती आहे की सर, ओमेगा ची व्हॅल्यू नाही माहित. ठीक आहे, काय मिसिंग आहे का, आर ओमेगा स्क्वेअर. ओमेगा ची व्हॅल्यू माहित नाही, कशी काढणार. ओमेगा 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 कुछ तो मिसिंग है. आर ओमेगा स्क्वेअर ओमेगा घूमने की स्पीड नहीं बताई.
बताइए 3 मीटर रेडियन पर सेकेंड, ओमेगा की स्पीड 3, तो आर ओमेगा स्क्वायर 3 का स्क्वायर कितना हो जाएगा 9, 3 का स्क्वायर कितना हो जाएगा 9, ठीक है। तो आंसर क्या आएगा 9 मीटर पर सेकेंड, ठीक है। तो ऐड करो एटी और एसीओ को ऐड करो, किसके लिए वेक्टर ए के लिए, किसके लिए वेक्टर ए के लिए जो एक ही डायरेक्शन में जा रहा है, एटी प्लस एसीओ, एटी की वैल्यू आई 2 और एसीओ की वैल्यू थी 5, मतलब इसकी आई वैल्यू 7 मीटर पर सेकेंड स्क्वायर, और ये वेक्टर बी उसकी वैल्यू कितनी है सेंट्रीफ्यूगल एक्सेलरेशन 9 मीटर पर सेकेंड स्क्वायर। मतलब ग्राफ कैसे बनेगा, इधर जा रहे 9, नहीं सर उधर 7 जा रहे, इधर गए 7 और ये लाइन पे हो गए कितने 9, ये 9 पे, ये बी पे हो गए 9, तो इनका ये हो गया नेट। इसकी वैल्यू क्या आएगी फिर नेट की, नेट एक्सेलरेशन की अंडर रूट में ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर, अगर इसको ए माना तो इसका स्क्वायर कितना होगा 7 स्क्वायर प्लस 9 स्क्वायर, ये आ जाएगा नेट एक्सेलरेशन। क्लियर है यहाँ तक कहानी, बाकी का डिस्कशन करेंगे हम नेक्स्ट लेक्चर में, जहाँ पे हम निकालेंगे काइनेटिक एनर्जी और मोमेंटम, उसके बाद चैप्टर खत्म।